गुड मॉर्निंग. तर आता सकाळची धावपळ चालू होती कारण काव्यासाठी डब्बा बनवायचा होता ह्यांना आणि काव्याला. त्यामुळे पटापट मी गॅसवरती कढई ठेवून घेतली. 2 चमचे तेल टाकायचं. एक छोटा मीडियम साईजचा कांदा आहे तो तेलामध्ये चांगला फ्राय करायचा. या पद्धतीने एकदा नक्की मसूरची डाळ बनवून बघा, खूप जास्त छान होते. काव्याला आणि तिच्या पप्पांना जास्त आवडते. साधी सिंपलशीच बनवणार होते. नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. मस्त अशी आता कांदा चांगला तेलामध्ये आपला फ्राय झाला होता. आता अगोदर म्हटलं ग्लासमध्ये पाणी घेऊया कारण नंतर मसाले करपले की असं करपट डाळ लागते म्हणून. सगळ्यात अगोदर जिरं टाकून घ्यायचं आहे थोडंसं. असं जास्त तळतळ म्हणजे तेलामध्ये असं चांगलं फुलल्यानंतर असं टाकायचं नाही कारण वरून थोडंसं टाकायचं, असं छान लागतं. आणि तेलामध्ये टाकलं की वेगळंच लागतं डाळीमध्ये. त्यामुळं घरातील साठवणीतील तिखट 2 चमचे, थोडीशी हळद आणि कांदा लसूण मसाला टाकून घेतला. मस्त सर्व व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यानंतर 1-1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं. पाण्याला उकळी येऊ दिले तर छानच, पण वेळ नव्हता माझ्याकडं. मला चपात्याला सुद्धा पीठ मळायचं होतं. त्यामुळे मी लगेचच चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मस्त लगेच डाळ टाकून घेतली आणि चपात्याला सुद्धा पीठ मळायचं होतं म्हणून मी पटापट कामं करत होते. आता पलीकडला गॅस बंद आहे, त्याला अजून काही रिपेअर करून आणलं नाही. त्यामुळं दोन्ही गॅस असल्यावर कशी कामं पटापट होतात. पाणी गरम करायचं, सर्व काही काम एकाच गॅसवरती करावं लागतं. त्यामुळं थोडासा वेळ होतो म्हणून जरा लवकरच उठावं लागतं. मग सगळ्यात अगोदर आता डाळ शिजायला ठेवून दिली आणि त्यानंतर लगेचच चपात्याला पीठ मळायला घेतलं. आता म्हणजे घरामध्ये चपात्या पण त्यांना दोघांना आता डबे असले म्हटल्यावर चपात्याच द्याव्या लागतात आणि मी अजिबात चपाती खात नाही आहे. म्हणजे कधी तर ठीक आहे, पण रोज चपाती खात नाही. त्यामुळे थोडंसंच पीठ मी असं मळून घेतलं. आता आहे असंच मस्त असं मळून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं, तेल वगैरे न लावता. आणि ज्या वेळेला आपण चपात्या करायला कणिक घेतो ना त्या टायमिंगला तेल वगैरे लावून घ्यायचं. आता वातावरणसुद्धा खूप जास्त छान झालं होतं बाहेरचं आणि इकडं आपली डाळ मस्त अशी शिजली होती. त्यानंतर मी लगेचच त्याच कढईमधून भाजी काढून लगेच पोहेसुद्धा बनवून घेतले मस्त असे नाश्त्यासाठी. कारण काव्याला स्कूलहून सोडून आले की लगेच ह्यांनासुद्धा निघायची घाई असते म्हणून पटापट मस्त असं पोहे बनवून घेतले गरमागरम छान असे नाश्त्यासाठी. आणि लगेचच चायलासुद्धा बनवणार होते कारण पटापट मी म्हटलं ना एकच गॅस असल्यामुळं थोडासा वेळ लागत आहे बनवण्यासाठी. मस्त चहासुद्धा आता आपला तयार झाला. नाश्ता वगैरे करून घेतला आणि नाश्ता तर झाला होता, पण आता कामं खूप जास्त पडली होती घरामध्ये. आणि आज लग्नाचा वाढदिवस आहे आमचा, त्यामुळं मस्त सकाळी अशी साडी विअर केली होती. कधीतरी साडी घातल्यानंतर छान वाटतं म्हणून मस्त असं साडी घातली होती आणि एक सोल्युशन देखील तयार करून घेतलं होतं कारण घरामध्ये चिलटं मच्छर आता पावसाळ्यामध्ये खूप जास्त होतात. त्यामुळे मस्त असं सोल्युशन बनवून घेतलं होतं. याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आता इथे बाबूसाठी मस्त सुक्कं बटाटं बनवलं होतं, ते काढून घेतलं आणि लगेचच भांडे वगैरे घासायला घेतली. आता खिडकीमध्ये खूप जास्त पसारा झाला होता आणि पावसाळा दिवस असला की थोडीशी घाण दिसली इकडं तिकडं की लगेचच चिलटं व्हायला सुरू होतात. त्यामुळं मग मस्त मी एक सोल्युशन तयार करून घेतलं आणि सगळीकडली साफसफाई करून घेतली. आता डब्बे तर मी रोजची रोज पुसून घेत असते कारण धूळ खूप जास्त बसते आणि महिन्यातून एक वेळा तरी डब्बे वगैरे सर्व घासून घेत असते. आता ॲनिव्हर्सरी असो ना काही का असं ना, पण घरातलं काम कधी चुकणार आहे का बायकांना? काही जरी झालं तरी घरातली कामं ही सर्व करावीच लागणार आहेत कारण छोटी मुलं असतात घरामध्ये आणि ॲनिव्हर्सरी असलं म्हणजे रोजच्या दिवसाप्रमाणे सर्व काही चाललेलं असतं. पण आम्ही रात्री थोड्याशा सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर जाणारच होतो कारण ह्यांना पण सुट्टी नव्हती आणि कामाचा लोड असल्यामुळं ह्यांनी सध्या घरी नव्हते. आता बाहेर जायची तर खूप जास्त इच्छा झाली होती, पण काय करणार, ह्यांना सुट्टी नसल्यामुळं काही जाऊ शकलो नाहीत आणि रात्रीसुद्धा ह्यांना खूप जास्त उशीर झाला यायला. आता तो रात्रीचा व्हिडिओ काही मी घेतलाच नाही आहे कारण मी यांच्यावरती चिडले होते. उशीर झाला होता त्यांना ऑफिसहून यायला, 8:30 वाजले होते. त्यानंतर मग आम्ही हॉटेलला वगैरे गेलो आणि मग थोडंसं सेलिब्रेशन केलं. खूप जास्त मोठं काही नाही, थोडंसंच आपलं. मुलं खूप जास्त महाग लागली होती त्यामुळे त्यांना घेऊन असं बाहेर गेलो
आणि मस्त आता भांडे वगैरे घासून घेतले. आता घाईघाईमध्ये सुद्धा कामं चालू होती, कारण आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना थोडा अर्धा तास मी म्हणजे अर्धा एक तास आराम करत असते. त्यामुळं वेळ होतो, कारण काव्याला सुद्धा घ्यायला जावं लागतं. खालीच बस येते घराजवळच, पण आणायला जावं लागतं, कारण लहान असल्यामुळं मुलं दुसऱ्यांच्या हातामध्ये किंवा अशी सोडून वगैरे जात नाही आहेत. त्यामुळं काव्याला घ्यायला जावं लागत असतं. आता इकडलं काम आवरूस तर दुसरी कामं लगेच पटापट वाढलेली असतात, कारण बाबू एकटाच घरी असल्यामुळं ना त्याला खेळायला कोणीच नसतं. त्यामुळं ते घरात सर्व घरभर असा पसारा करत असतो तो. आता नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. माझे डेलीचे ब्लॉग तुम्हाला आवडतील का, म्हणजे कॉमेडी व्हिडिओ वगैरे कोणते आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आता इथे मी जे सोल्युशन तयार करून घेतलं होतं ते मी एक स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवणार होते. याला अर्ध्या तासासाठी ठेवून दिलं ना मग मस्त असं मुरलं जातं आणि जो त्याचा वास आहे तो सर्व पाण्यामध्ये उतरला जातो. त्यामुळं आता जी स्प्रे बॉटल होती ती मी घेतली मस्तपैकी आणि जे खाली होतं ते पुसून घेतलं. मस्त असं स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आणि जिथं जिथं आपल्याला कॉक्रोच वगैरे म्हणजे जे चिलटं म्हणा मच्छर म्हणा दिसत असेल त्या ठिकाणी मस्त असं मारून घ्यायचं, म्हणजे चिलटं वगैरे होत नाही. तोपर्यंत सर्व साहेबांनी घरभर पसारा करून ठेवला होता. तर म्हटलं ना आम्ही रात्री थोडंसं बाहेर जाणार होतो, त्यासाठीच आम्ही बाहेर गेलो होतो. जास्त काही व्हिडिओ बनवला नाही, तेवढाच बनवला होता थोडासा, आणि मुलं आनंदात होती. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.